हळूहळू आपण एक लास्टला मूळ मुद्द्यावर येतो. जरा पुढचा एक की दाद्या, पुढची स्लाईड. थांबू दे. विषय बऱ्यापैकी लक्षात आला असेल. पुढचा थांबू दे. एक 2 मिनटं पुन्हा बोलून घेतो. त्यांना खुर्ची दे सागर. नाही बसा तुम्ही बसा. कोल्हापूर शहराच्या व जिल्ह्याच्या किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका पूर्ण झाल्या. महानगरपालिका, विधानसभा, जेणेकरून एकंदरीत महानगरपालिकेच्या माध्यमातून जे चित्र तयार झालं, मी नेहमी वारंवार विरोध करत आलो, माझं मत मांडत आलो. EVMचा विषय हा कशा पद्धतीनं आहे हे जनतेला, मीडियाला बिंबवण्याचं काम करत आलो. सत्यता भले प्रत्येकाला माहिती असते, पण व्यक्त केलं तर आपण ते वस्तुस्थितीनुसार मांडू शकत नाही. EVMचा विषय म्हणजे जसं एखादा व्यक्ती म्हणतो की देव पाहिलाच का, भले त्याला आशीर्वाद जरी मिळालेले असले तरी तो देव दाखवू शकत नाही. त्याचे ॲक्शन बघून आपल्याला लक्षात येतं, पण भूत झपाटलेलं नेक्स्ट टाइम आपण भूत दाखवू शकत नाही. तसंच EVMचा प्रकार झाला. EVMचा घोळच्या माध्यमातून बऱ्याचशा घडामोडी घडल्या, विधानसभेला देखील घडलेले आहेत. आणि विधानसभेला घडताना सन्मान्य बंटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकत्रित निवडणूक लढवत होतो. आरोप प्रत्यारोप झाले, जातीवाद थोडाफार झाला, मराठा विरुद्ध अन्य कॅन्डिडेट म्हणजे राजेश लाटकर अशा पद्धतीनं पण अपप्रचार करण्यात आला. पण तरीही राजेश लाटकरनी चांगलं मतदान घेतलं आणि जर EVM नसतं तर राजेश क्षीरसागर यांचा पराभव निश्चित होता. आजही मी या विषयावर ठाम आहे. मला बोला. तर एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य इतकं की कोल्हापूर शहर असो, जिल्हा असो, जिल्ह्याचा विकास हा खुंटलेला आहे. जिल्ह्याचा विकासाची गती खुंटलेली आहे. एकंदरीत कोल्हापूर शहराचाच आपण विचार केला, दक्षिण असो उत्तर असो, तर नेमका काय विकास झालेला आहे, विकासाची पार्श्वभूमी काय. एक उठावदार विकास जनतेच्या निदर्शनास येईल असा विकास झाला का, आणि जर झाला असेल तर त्यामध्ये टक्केवारी हा शब्द काय येतो. 100 कोटी रस्त्याचं काय झालं, गांधी मैदानाचं काय झालं, कन्व्हेन्शन पार्कचं काय झालं, जयप्रभा स्टुडिओचं काय झालं, हेरिटेज दिवे जे लावण्यात आले ते हेरिटेज दिवे लावले त्याचे खरोखर त्याची क्वालिटी योग्य आहे का, असे बरेचसे प्रश्न प्रत्येक वेळी वारंवार, जरा पुढचा नेक्स्ट घे, वारंवार आम्ही मांडत आलो. थांबते. पण त्याचा काय खुलासा कोल्हापूर शहराचे आमदार करत नाहीत, त्यांच्या प्रतिनिधींना ते पाठवतात वेळच्या वेळी. पण एकंदरीत जर कोल्हापूर शहराचं राजकारण हे विकासात्मक गतीला पूर्णपणे खुंटलेलं आहे. जो विकास कोल्हापूर शहराचा, जिल्ह्याचा व्हायला हवा होता तो होत नाही. आणि ह्याला कारणीभूत हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी, निवडून आलेले नगरसेवक, निवडून आलेल्या नगरसेविका. कोल्हापूर शहरामध्ये पार्किंगची इतकी गैरसुविधा आहे, गैरसुविधा. सहज म्हणून आपण या मार्गाने दुसऱ्या मार्गावर जातो म्हटलं तरी कमीत कमी अर्धा तास लागतो, कारण वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून त्या गाड्या आलेल्या असतात. शोध मोहीम गाड्यांची सुरू असते की पार्किंग कुठं आहे. म्हणजे महानगरपालिका आणि विधानसभेचे सदस्य
पार्किंगची देखील सोय करत नाही. मी मूलभूत सुविधा कोल्हापूर शहरामध्ये कोणत्याही नाही. ह्याचा मागची ही पार्श्वभूमी सांगण्याचा मागचा हेतू काय की आज जो आरोप होणार आहे तो आरोप सत्यता आहे. माझ्या मित्रांच्या माध्यमातून अतिशय पराकाष्ठाकून 4-4 महिने आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये होतो. त्यानंतर आम्हाला हा व्हिडिओ हाती लागला. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून माझी प्रमुख भूमिका काय की जनतेचा बोध कधी घेणार आणि लोकप्रतिनिधींना जर निवडून दिल्यानंतर तुमचं वागणं कसं असायला हवं. मी नेहमी म्हणतो ज्या दिवशी रविंगोले चुकेल माझंही छापा आणि पण ज्या दिवशी चूक असते त्यावेळी चूकच असते. जबाबदारी ज्यावेळी आपण लोकप्रतिनिधी असतो किंवा माझ्याकडे जी जबाबदारी असते माझ्या देखील वेगवेगळ्या व्हायरल होत असतात, अन्य काहीतरी व्हायरल होत असतं. ती जबाबदारी मी स्वीकारणं आणि ती जबाबदारी मी झिडकारणं ह्यात फरक असतो. ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घडलेल्या आहेत. पण एकंदरीत राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून, शिंदे सेनेच्या माध्यमातून कोल्हापूर शहर हे पूर्णपणे विकासाच्या दृष्टीनं गेलं नाही. कोल्हापूर शहर भकास झालं. ह्याच्या अगोदर देखील एका मंत्र्याच्या मुलाची क्लिप व्हायरल झाली होती. त्यांनी ती यूट्यूबवरून डिलीट मारली. संबंधित मुलगी नसती तर अतिशय ताकदीनं मी बाहेर पडलो असताना ह्या क्लिपचं विश्लेषण केलं असतं. पण असू दे म्हटलं, एक टाईम बाय देऊया आपण यांना. एक टाईम बाय दिलं मी त्यांना. पण वारंवार यांच्या चुका, ज्या ठिकाणी टक्केवारी होते तिथं विकास कधीच होत नसतो. आणि ती वस्तुस्थिती आता राजेश क्षीरसागर यांच्या घरातून सुरू झाली. पुढची स्लाईड घ्या. एक कोट्यावधी आलिशान डिफेंडर गाडी, जयप्रभा स्टुडिओ, विकासाच्या नावाखाली टक्केवारी. आता मूळ मुद्द्यावर 1-2 मिनटं मी बोलून घेतो. स्टॉप करा. मला जर पोटाला मुलगा असता, मला मुलगा नाही, 2 मुले आहेत, मी माझ्या मुलींच्या भविष्यासाठी धडपडतो. त्यांची लग्न चांगल्या ठिकाणी व्हावी, त्यांना चांगला मुलगा मिळावा, त्यांना निर्व्यसनी मुलगा मिळावा, तिच्यावर प्रेम करणारा असावा, तिचा सांभाळ करणारा असावा. ही प्रत्येक आईबापाची चांगली भूमिका असते. आणि मुलगा जर असता तर काय म्हटलं असतो, देवाचं, देशाचं, धर्माचं रक्षण कर, पिरंगाई तालमीच्या कट्ट्यावर बस, पण वाईट मार्गाला जाऊ आणि जात असेल तर थांब. ज्या राजेश क्षीरसागरांच्या घरामध्ये असंस्कृतपणा असतो, सुसंस्कृतपणा त्यांच्या घरामध्ये कधी नव्हता, कधी नसणार. कारण त्यांचं जुन्या काळापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत वागण्याची पद्धत, त्यांचं आचरण, म्हणजे त्या घरानं काय बोध घ्यायचा. म्हणून सुरुवातीला एक नाव टाकलं होतं, बाप नंबरी बेटा 10 नंबरी. बाप जर चुकीचा आहे तर मुलगा तसाच होणार. म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनी फॉल्ट आहे. जर कंपनीमध्ये फॉल्ट असेल तर ती गाडी कधी रिपेरी होत नाही. तशा पद्धतीने यांच्या घराचं वातावरण आहे. आणि ऋतुराज क्षीरसागर हे नवीनच लोकप्रतिनिधी झाले महानगरपालिकेमध्ये. विजय सरदारसारखा एक सर्वसामान्य परिवारातला, प्रॉपर्टी भरपूर आहे त्यांची, त्यांना जनता पैसे देत होती, पण त्यांनी ते पण पैसे घेतले नाही. मी पैसे वाटून मला निवडून यायचं नाही, पडलो तरी चालेल. लाईक आणि कमेंट्स जर पाहिल्या तर शेकडो, हजारो अशा कमेंट्स विजय सरदारांच्या बाजूनं होत्या. पण त्या विजय सरदारांना पराभव पत्करावा लागला. EVMनं मात केली त्यांच्यावर. त्या बिचाराला हार पत्करावा लागला. म्हणजे माझ्या परिवारात देखील सेम असंच झालं. 20-20 वर्ष आम्ही प्रतिनिधित्व करतो, आम्हाला पाडणं अशक्य असतं. घराघरातला प्रत्येक माणूस माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी, माझ्या भावांच्यासाठी प्रचाराला बाहेर असतो. पण तिथं पराभव या EVMच्यामुळं स्वीकारावा लागतो. ही तळमळ आमची जाणून घ्या. आणि ह्यांना आता फुकटचं राज्य मिळालेलं आहे. मशीनच्या नावाखाली आपण निवडून आलेलो आहे तरी स्वीकारायचं नाही. पण राहू दे, तुम्ही स्वीकारू नका, पण इथून पुढच्या कालावधीमध्ये निदान चांगलं तरी वागा. मला मिळालेल्या बातमीनुसार मी पाठपुरावा करत होतो. हे खरं आहे का, हे खरं आहे का. गाडी 2, 4, 50 वेळा मी गाड्या मागं लावल्या आणि त्यानंतर मला यश मिळालं.
जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कॅसिनोमधला आहे. त्या कॅसिनोमध्ये ऋतुराज क्षीरसागर हे जुगार खेळताना दिसतात, कॅसिनो खेळताना दिसतात. त्या कॅसिनोमध्ये एक मुलगी पत्ते वाटताना दिसते. अखंड असा टेबलमध्ये ऋतुराज सागरांची जर खरोखर माझा अगदी प्रामाणिकपणे ऐकावं माझ्या मित्रांनी पण आणि मीडियाने पण, ऋतुराज त्यांना असं वाटतं की या सगळ्या शब्द सगळे बोललो होतो जे मला शोभत नव्हते, पण समोरच्याला तीच भाषा समजत होती. जो माझं नाव गुंतवायला निघाला होता डिव्हिजनमध्ये, मी त्याला असभ्य भाषेमध्ये उत्तर दिलं. ज्या पद्धतीनं मला चांगलं बोलता येतं त्याच पद्धतीनं वाईट बोलता येतं. ओरिजिनल मी रक्ती मुंडीवाला आहे, मी काय वरण भात तुंबवाला नाही. त्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीनं बोलत राहतो. पण रवी इंगवलेनं काही करत सुटलं तर त्याला माफी जनतेनं देऊ नये. या व्हिडिओ फक्त जरासं प्रॉब्लेम काय झाला, तिथं माझे जे सहकारी होते तुमच्या सर्वांच्या समोर, त्या माझ्या ज्या व्यक्तीनं ज्या मित्रानं व्हिडिओ काढला केला फोटो काढले त्या सर्वांचं मी अगदी मनापासून आभार मानतो. मी नाव घेत नाही त्यांचं कोणाचं, कारण त्यांनी फार मोठं धाडस केलं. तिथं जर काय झालं असतं तर त्यांचा मृत्यू देखील झाला असता. इतकी डेंजर परिस्थिती होती त्या ठिकाणी. पण तसं काय देवाच्या कृपेनं काय घडलं नाही. परमेश्वराची इच्छा होती की ह्याला जरा धराच, आणि त्यात यशस्वी मिळालं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ऋतुराज क्षीरसागर हे कॅसिनोमध्ये खेळतात. त्यांच्या बापानं त्यांच्या वडिलांनी केलेली जे काही टक्केवारीची रक्कम, ज्या पद्धतीने त्यांची गोळाबेरीज आहे, हे सर्व हा उडाणटप्पू मुलगा हा तिथं जाऊन उडवतो. जनतेच्या मालमत्तेतनं मिळालेलं आहे. ही कोण? शिवाजी पेठेमध्ये जर तुम्ही लहान सहान घरामध्ये जर गेला इंगोली परिवार कोण, तर आमचं किमान वडिलोपार्जित आम्ही ओके आहोत, पंजोबापासून अतिशय चांगलं आहोत. हे क्षीरसागर फटाक्या विकणारे डिफेंडरपर्यंत आले, आणि ह्यांच्या मुलग्यानं जे कृत्य केलं ते कृत्य अतिशय बघण्यासारखं आहे. मला वाटते बावनकुळेंच्या बाबतीत असं काहीतरी घडलं होतं असं मला ऐकण्यात आहे, कदाचित चुकीचं असेल. पण कोल्हापूर शहरामध्ये हे पहिल्यांदा घडतं की आपण लोकप्रतिनिधीचा बोध घ्यायचा असतो. लोकप्रतिनिधींना समाजाला चांगलं शिक्षण द्यायचं असतं. लोकप्रतिनिधीनं समाजाला चांगलं शिकवायचं असतं, चांगलं भाषण द्यायचं असतं. ह्यांचं जर हे आचरण, ह्या आता व्हिडिओमध्ये दिसणारं आचरण जर घेतलं तर जनतेनं यांच्याकडून काय बोध घ्यायचा? सन 2008 साली ज्यानं मर्डर केला, खून केला, तो शिंदे सेनेचा नगरसेवक प्रभाग क्रमांक 10 मध्ये, मी खुलेआम बोलतोय, गोपनी यांच्या पुढ्यामध्ये. मटकेवाला तो कोराने नगरसेवक. अरे कशाबद्दल? रवी इंगोले जर बाद आहे तर रवी इंगोलेला घेऊ नका, तिकीट देऊ नका त्याला. समाजामध्ये जर चांगलं स्थान मिळवायचं असेल, पक्ष बळकट करायचा असेल, आपल्या राज्याची देशाची प्रगती करायची असेल तर सुसंस्कृत चांगले उमेदवार द्या. हाणामाऱ्या हा पार्ट वेगळा आहे. न्यायविरुद्ध अन्याय ज्यावेळी लढाई होती त्यावेळी मी पण रस्त्यावर उतरतो, समोर कोण पण असो. पण दुसऱ्याचं टेंडर करायला, दुसऱ्याचं मर्डर करायला, दुसऱ्याचं कूळ काढायला, मटका गोळा करायला, मटक्यातून अवैध संपत्ती मिळवलेली ती पुन्हा व्यवस्थित ठिकाणी ठेवायला, यासाठी रवी इंगोले कधी रस्त्यावर उतरला नाही, कधी उतरणारही नाही. पण ह्या सगळ्या बाबी ह्या लोकांना का निदर्शनास येत नाहीत? महानगरपालिकेमध्ये अक्षरशः हाणामाऱ्या पहिल्या मिटिंगपासून प्रिंट मीडियाला मी वाचत होतो, हमरे तुमरी भाषा, वेगवेगळ्या असंस्कृत भाषा, असंवेदनशील भाषा. मग नेमकं यातून काय बोध घ्यायचा या लोकप्रतिनिधींकडून? आणि त्यासाठी वारंवार ही शोध मोहीम असायची की ह्याच्या मुलाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्यसन आहेत. आणखीन एक 6 महिन्यात आणखीन एक कोणतरी मला सापडणार आहे, XYZ व्यक्ती महायुतीतला. थोडा सापडला आहे पण तसा पुरावा देता येत नाही म्हणून शांत बसलो.
पण हे महाशय अतिशय चांगल्या पद्धतीनं सापडले होते. एक काळ असा होता, शिवसेना फुटली त्यावेळी ह्याच ऋतुराज क्षीरसागरने माझ्याबद्दल स्टेटमेंट देताना एकरी भाषा वापरली होती. मी त्यांना एकरी भाषेमध्ये कधीच उत्तर दिलं नाही, मी आवाजावरच उत्तर देत होतो. आणि राजेश लाटकरांचा EVMच्या माध्यमातून पराभव झाल्यानंतर ह्यांना पंख फुटल्याने ते पंख छाटण्याचं काम आता काळाची गरज आहे. माझी विनंती आहे मीडियाच्या माध्यमातून अखंड जिल्ह्याला की असे लोकप्रतिनिधी जर असतील तर ह्या लोकप्रतिनिधींना तुम्ही मतदान का करता? जर आपल्या घरामध्ये व्यसनाधीन कोणतं सापडला तर आपण म्हणतो अरे ते रवी इंगोलेच्या नादाला लागून व सुनील मोदींच्या नादाला लागून होती बाद आहेत. आणि ह्यांच्या घरामध्ये जर ह्यांचा मुलगा झोगार खेळायला शिकवत असेल, हुक्कामध्ये जाऊन झोगार खेळत असेल तर हे किती वाईट आहे. आणि ह्या लोकप्रतिनिधीकडून, त्याच्या बापाकडून, त्याच्या मुलाकडून काय बोध घ्यायचा ह्यासाठी आजची पत्रकार परिषद. पुढचा व्हिडिओ फक्त लावा, त्यानंतर मी पुन्हा बोलतो. आवाज